साठी आहे हे सरकार टाटा बिर्लाचं आहे की बाहेर बसलेल्या कांबळे जांभळेचं आहे हे एवढं सांगा आम्हाला। या टाटाच्या बापाचं सरकार नाहीये, हे अडाणीचं सरकार नाहीये, हे अंबानीचं सरकार नाहीये। ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या खिशात दमडी नव्हती, त्या लोकांनी तुम्हाला आशेवरती निवडून दिलं की तुम्ही त्यांचं भलं कराल। तुम्ही जी आश्वासनं दिली त्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी मतदान केलं, पण एकही आश्वासन फोल होताना दिसत नाही, एकही आश्वासन वास्तवतेकडे जाताना दिसत नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा भुलभुलैयांचा सगळा सरकार आहे। आता अजितदादांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की ते 21शीचं काय झालं, अजितदादा भडकले, मला कशाला विचारणार, मला अहो तुम्हालाच विचारणार ना, कारण का तुमचेच पक्षाचे अध्यक्ष जाहीरनामा देताना 2100 रुपये बोलले होते, माननीय मुख्यमंत्री बोलले होते। मग प्रश्न अर्थमंत्र्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार? तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल, आणि आपल्याला देता येत नसतील 2100 तर सांगायचं नाही बाबा परिस्थिती कठीण आहे, 2100 देता येणार नाही। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर हा कोलमडलेला अर्थसंकल्प आहे। अपेक्षित असता हा अर्थसंकल्प कसा असावा मी आधीच सांगितलं होतं, इथल्या गोरगरिबांसाठी असावा, ज्याच्या तोंडाला अन्न मिळत नाही त्याला त्या आधार देणारा असावा। पण आम्ही मात्र रचना अशी केली आहे की आमचे सगळे उद्योगपती मात्र श्रीमंत होतील आणि त्यांच्या ताटात श्रीखंड पुरी जाईल, आणि आमचे बाकीचे गरीब सहकारी हे फक्त डोळे उघडून बघत राहतील। अध्यक्ष महोदय, गरिबांबद्दल कुठलाही कणव नसलेला हा अर्थसंकल्प आहे। फक्त मतं घेण्यासाठी काय योजना असतात, त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी सरकारची जबाबदारी नसते का? निवडून आल्यानंतर मी हा शब्द महाराष्ट्राला दिला होता, हा शब्द मी पूर्ण केला पाहिजे, याची थोडीशी तरी जबाबदारी सरकारमधल्या ज्यांनी ज्यांनी हे काम केलं होतं त्यांनी पार पाडायला हवी। अध्यक्ष महोदय, कर्जमाफी अख्खं भाषण शांतपणाने ऐकत होतो, नंतर बातम्याही वाचत होतो। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला 5 मिनिटं मागितलेले, त्याच्यातली 4 मिनिटं झाली, 1 मिनिट उरलाय आपलं, 1 मिनिट झालं, 4 मिनिटं हे वाजवू नका ना, वाजवाल की डिस्टर्ब नाही, तुमचा वेळ संपलाय, 3 वेळा बेल वाजवली। नाही अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला 4 मिनिटं मागितलेली, तुम्हाला 4 मिनिटं शांतपणाने वाजवू नका। बोला बोला बोला, पॉइंटेड प्रश्न मांडा। राज्याची सर्वात मोठी फसवणूक ही शेतकऱ्यांची झाली। अध्यक्ष महोदय, एक कर्जमाफीबद्दल एक चकार शब्दही अर्थसंकल्पात नाही। शेतकऱ्यांनी मतदान केलं नाही का अध्यक्ष महोदय? शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री सन्मान योजनेचे 3000 रुपये वाढवण्याची जी घोषणा करण्यात आली होती त्याचा उल्लेख कुठे आहे? या अर्थसंकल्पात 45 शेतकऱ्यांना मोफत वीज या लोकप्रिय घोषणेचा अर्थसंकल्पात काहीच परिणाम झाल्याचं दिसून येत नाही। त्या अर्थसंकल्पाच्या आधी 00000 सगळ्यांना 000चे बिल दिले। मागच्या 1 महिन्यापासून शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर म्हणतात बिल वाढूनच येते, आणि मग ते अधिकारी सांगतात जोपर्यंत तुम्ही बिल व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत मागची योजना लागूच होणार नाही। असं खोटं काम करायचं कशाला, कशाला फसवायचं त्या शेतकऱ्यांना की जे शेतकरी तुमचे मतदार आहेत, आणि त्याही पेक्षा तो या महाराष्ट्राचा पोशिंदा आहे। आता आमचे कोकाटे साहेब म्हणतात ते बरोबर आहे की काय शेतकऱ्यांना काय त्याला 1 रुपयात देतो, भिकाऱ्याला पण मिळतं, जाऊ द्या, आता तुम्ही बोललात जाऊ द्या, तुम्ही बोलतच असता, तुमचा तो स्वभाव आहे। त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल बोलताना मला इथे एक सांगावं असं वाटतं, हमें तो अपनों ने लूटा गैरों में क्या दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में क्या दम था, मेरी कश्ती वहां डूबी जहां पाणी बहुत कम था। अध्यक्ष महोदय, आमचे म्हणून आम्ही यांना इथे आणलं, ते आमचे निघालच नाही। आजच्या अर्थसंकल्पात एक वाक्य शेतकऱ्याबद्दल नाही, एक वाक्य माझ्या महिला भगिनींच्या 2100 बद्दल नाही। अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई, पण तुला शब्द देतो पुढच्या वेळेस नक्की देईन, एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी। तर रागाने त्या पत्रकारांवर ओरडायचं, मला काय विचारतो? अरे तुमची लोक बोलली होती ना, आम्ही थोडी बोललो होतो। तटकरे साहेब बोलले होते, आता शिंदे साहेब बोलले होते, त्याला काय अर्थ राहिला नाही, बिचारे शिंदे साहेबांचं काहीच ऐकायचं नाही ठरवलंय त्यांनी। पण ही पद्धत नाही ना,
दिलेला शब्द पाळता येत नाही दादा भुसे तर सांगायची दानत असावी की बाबा करू. आमच्या हातात सरकार आहे, 5 वर्ष आहे, आम्ही 240 आहोत, 240. आता ते म्हणाले की कोण भांडू शकतो, भांडण करण्याची ताकद पण कोणाच्यात ठेवलेली नाही. हे तर मान्य आहे की दादा भुसे कसे मनापासून हसले. भांडण करण्याची हिंमत कोणाची आहे काय, कोणाची आहे दादा? अरे भांडण करायची हिंमत आमच्या शिंदेमध्ये होती, पण ते पण बिचारे आता खेल खत्म हो गया. अध्यक्ष महोदय, कल जो इस सदन में पेश किया गया है, महाराष्ट्र की पूरी जनता इससे त्रस्त है. इस बजट में सबको ये उम्मीद थी कि हमारी बहनों को 2100 रुपया पर माह दिया जाएगा. कई दिनों से इंतजार था कि 1500 से बढ़ा के 2100 किया जाएगा. अब कहीं दूर दूर तक ये 2100 रुपया हमारी बहनों को मिलेगा वो दिखाई नहीं दे रहा है. जितने लाभार्थी पहली मर्तबा थे उससे कई लाभार्थियों को इसमें कम कर दिया गया है. जो हमारी बहनों को इलेक्शन के पहले वो पैसा दे करके एडवांस में पैसा दे करके मत लिया गया था, उनके साथ में छल किया गया. अध्यक्ष महोदय, किसानों से कहा गया था कि हम पूरी कर्ज माफ कर देंगे, 7/12 को कोरा कर देंगे, किसानों के ऊपर कोई कर्ज नहीं होगा, किसान बड़ी सुख चैन से जिंदगी जिएंगे. आज एक भी किसान का कर्जा माफ करने की बात इस बजट के अंदर नहीं है. ची उंची वाढवणे महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या योजना सन्माननीय अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या. परंतु मी मुद्दाम एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मुद्दा मी त्या ठिकाणी सांगेल का जेव्हा जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जातो, जेव्हा जेव्हा मी फिरतो, सभेच्या निमित्ताने म्हणा, भेटीच्या निमित्ताने म्हणा, आणि संवाद साधतो, तेव्हा मला शेतकरी नेहमी करता एकच प्रश्न विचारता का या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे, तिन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी जर ठरवलं तर निश्चित आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? आणि म्हणून मी दादांना विनंती करणार आहे, दादा का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या योजनेवरती आपण अर्थसंकल्पामध्ये जरी आता वेळेस जरी त्या ठिकाणी नमूद केलं नसलं, परंतु पुरवणीमध्ये का होईना, परंतु कर्जमाफी त्या ठिकाणी देणं किती आवश्यक आहे हे त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बऱ्याच आमदारांनी, सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विषय त्या ठिकाणी घेतला का लाडक्या बहिणीला 1,500 रुपये प्रतिमाह देण्याचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून आपण त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि जेव्हा त्या ठिकाणी विधानसभा लागली तेव्हा प्रत्येकाची कॉम्पिटिशन चालू झाली का 1,000, 1,500च्या ऐवजी 2100 रुपये, 3,000 रुपये. परंतु मी दादांना विनंती करणार आहे, दादा का सगळ्या लाडक्या बहीण आपल्या शब्दाची वाट पाहत आहे का 1,500 रुपयाचं आमचं 2,100 रुपये त्या ठिकाणी कधी होईल. तर हे 1,500 रुपये देणार आहोत, दिले पाहिजे, देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणणार नाही की आता ते 2100 रुपये लगेच तुम्ही द्या, कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर, अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता 2100 रुपये देऊ शकाल अशी. त्यामुळे 1,500 रुपयावर भागले तर 1,500 रुपये सगळ्यांना द्या. माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार, एकाही महिलेचं नाव कमी करू नका. त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या, तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले. स्लॅबचं घर आहे, एअर कंडिशन घर आहे, टीव्हीचं आहे का, 2 चाकी आहे का 4 चाकी आहे, हे आता चौकशी करणं बरोबर नाही. त्यांनी मतदान केलं, निवडून दिले, तुम्ही सगळे निवडून आला, आम्ही चुकून निवडून आलो, पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला. त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं, हे एकही महिला सगळ्या नाही तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल. त्यामुळे कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मला वाटतंय ही लोककल्याणकारी योजना या बहिणींना भेट देत असताना सुद्धा आज तागायत ही योजना चालू आहे आणि अनेक लोकांनी त्यावेळी टीका टिप्पणी केली की निवडणुकीपुरती योजना चालू राहील, निवडणुकीच्या नंतर योजना चालू राहणार नाही. परंतु आजच्या या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटीची तरतूद या ठिकाणी या भगिनींना त्यांची भावबीज पोच करण्यासाठी तरतूद केली. मला वाटतं की याच्यातून जी टीका टिप्पणी करत होती त्यांना या ठिकाणी निश्चित उत्तर मिळालेलं आहे. आज 1,500 रुपयाची तरतूद या वर्षाखेरपर्यंत या ठिकाणी याच्यामध्ये केली, त्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला वाटतं की 2100 रुपये
या ठिकाणी देण्यासाठी अभिवचन दिलं होतं. निश्चित आहे, माझं सुद्धा या ठिकाणी टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांना सांगणं आहे की 1500 रुपयाची योजना चालू ठेवली, ही योजना बंद पडेल अशा पद्धतीची विरोधकांनी याच्यावरती टीका टिप्पणी केली होती. महिला भगिनींकरता राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी माझी बहिणी योजना जाहीर केली. या योजनेचे माझ्या प्रत्येक महिला भगिनीला 1500 रुपयाने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले. माझ्या मतदारसंघातील जवळपास 94,361 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय, समाधान व्यक्त करतायत. आणि आज ही योजना सुरू राहिली. ज्या वेळेला निवडणुकीचा काळ होता त्यावेळेला विरोधक सांगत होते की ही योजना फसवी आहे. ही योजना आपल्याला फक्त तात्पुरती मतं मिळवण्याकरता दिली आणि निवडणुका झाल्यावरती आज सुद्धा त्यांच्या खात्यावरती माझ्या आई बहिणींच्या ज्या वेळेला पैसे मिळत आहेत त्या देखील समाधान व्यक्त करतायत. मला अभिमान आहे, या सदनामध्ये मी आमदार म्हणून पुन्हा निवडून आलो, परंतु 288 आमदारांमध्ये सर्वात जास्त जर मताधिक्य आणि मतदान जर कुणाला केलं असेल माय भगिनींनी तर या सुनील शेळकेला केलं. या सुनील शेळकेवरती विश्वास ठेवला. नेते मंडळी पळाले, पण माझ्या आया बहिणी माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आज त्यांना 1500 रुपये मिळतात, त्या देखील समाधान व्यक्त करतायत. कुणीतरी म्हणाले 1500चे 2100 देणार होते. जे विरोध करत होते, जे फसवी योजना सांगत होते, ते आज म्हणायला लागले की 2100 रुपये आम्हाला तुम्ही देणार होतात. अरे तुम्ही 2100 ना, तुम्ही 1500 500 सुद्धा देऊ शकत नाही. ही तुमची परिस्थिती होती, म्हणून तुम्हाला नाकारलं आणि आम्हाला पुन्हा युती सरकार या ठिकाणी उभं करून दिलं. या ठिकाणी मोठा गाजावाजा झाला अध्यक्ष महोदय आमच्या लाडक्या बहिणींचा. लाडक्या बहिणीमुळे अनेक आमदार या ठिकाणी निवडून आलेत, परंतु ज्या पद्धतीनं आज जी ट्रीटमेंट आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांकडनं मिळते आहे, हे या ठिकाणी दर्शवतं की त्यांचं प्रेम आपल्या बहिणींवर कुठतरी कमी झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. अध्यक्ष महोदय